ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत कृती समितीच्या अध्यक्षा आपण ही दृश्य पाहतोय. मीनाताई ठाकरे, मुंबईमधल्या शिवाजी पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जातोय. ही थेट दृश्य उद्धव ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. अनिल देसाई आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना युपीटीचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे आपल्याला उपस्थित असल्याचं दिसतंय. मीनाताई ठाकरे यांचा आज पुष्पहार अर्पण करून त्यांनी दर्शन घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कृती समितीच्या अध्यक्षा आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं आज इथे त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय विशाखाताई राऊत आहेत, विजय कदम, कॅमेरा खाली काय झाला असेल तर त्याचप्रमाणे या विभागाचे आम्हाला पण मिळून देत काहीतरी सर्व या ठिकाणी यशवंत किल्लेदार सुद्धा महासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. त्यांना पुष्पांजली वाहिलेली आहे, हार अर्पण केलेला आहे आणि त्यांना अभिवादन केलेलं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सावली आणि साऱ्या शिवसैनिकांची माऊली माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना त्यांच्या जयंती निमित्तानं अभिवादन केलं जातंय. मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यावेळी उपस्थित आहेत. तसंच त्याचबरोबर शिवसेना युपीटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. तर महापालिकेचा सध्या महासंग्राम सुरू आहे आणि येत्या 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक शाखांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भेटी दिल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे या शाखांना भेटी देत आहेत आणि आज माँसाहेबांचंच म्हणजे मीनाताई ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंती दिनानिमित्तानं त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेलं आहे. तर आपण ही दृश्य पाहतोय. मोठ्या संख्येने इथं आपल्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांना जयंती निमित्तानं अभिवादन केलेलं आहे, त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे. तर आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्तानं उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतलेला आहे. इतर पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित आहेत आणि त्या पदाधिकाऱ्यांशी सध्या उद्धव ठाकरे हे बोलत आहेत. त्यांच्या हातात एक लिफाफा सुद्धा आहे, त्याचं वाटप केलं जात आहे. तर शिवाजी पार्कवरची ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केलेलं आहे. आज मीनाताई ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं रश्मी ठाकरेंसहित ते शिवाजी पार्क इथल्या माँसाहेबांच्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या जवळ आले होते. तिथे त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि आता ते पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी करत आहेत. तर सहकुटुंब ते स्मृतीस्थळावर आलेले आहेत आणि या स्मृतीस्थळी मीनाताई ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा आहे आणि या पुतळ्याला सुद्धा त्यांनी अभिवादन केलेलं आहे, पुष्पहार अर्पण केलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा आपल्याला इथे नेते पदाधिकारी पाहायला मिळत आहेत. अनिल देसाई जे खासदार आहेत ते सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत. सध्या महापालिकांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये ते इथे आलेले होते, त्यांनी आशीर्वाद घेतलेले आहेत. उद्धव साहेबांचं या ठिकाणी आगमन माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी सीमा आढे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सीमा, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय, त्यांना अभिवादन केलेलं आहे. नक्कीच सकाळपासूनच शिवाजी पार्क त्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नेते आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळा ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला केलं, अभिवादन केलं आणि या ठिकाणी उपस्थित नेते आहेत, कार्यकर्ते आहेत,
त्यांना उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि आता अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे या ठिकाणाहून निघाले आहेत. खरं तर सकाळपासूनच मनसैनिकांची सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. दरवर्षी आपण पाहतो फक्त ठाकरे गटाचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित असतात, मात्र सकाळपासून मनसेचे देखील नेते या ठिकाणी मम्मीनाथाई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.